नमस्कार, आजचा दिवस महत्त्वाचा, या घडीची महत्त्वाची बातमी। पुढच्या काही वेळामध्ये तो निकाल वाचनाला सुरुवात होईल, त्या निकाल वाचनाला सुरुवात होईल ज्याची प्रतीक्षा तब्बल 17 वर्ष अनेक जण करतायत। 17 वर्षांनी मालेगाव ब्लास्ट खटल्याचा आज निकाल जाहीर होतोय। पुढच्या काही वेळामध्ये निकालाच्या वाचनाला सुरुवात होईल। 10:30 वाजता निकाल वाचनाला सुरुवात होणार होती। आज तो निकालाचा दिवस आहे। निकाल राखून ठेवण्यात आलेला होता। 17 एप्रिलला सुनावणी झाली। त्या दरम्यान 2008ला मालेगावातील भिकू चौकात ब्लास्ट झालेला होता आणि 6 जणांना आपला जीव गमवावा लागला। या आठवणी 2008च्या भयंकर होत्या, कारण 2006 मध्ये सुद्धा मालेगावात असाच ब्लास्ट झाला होता आणि त्यानंतर 2008 मध्ये ब्लास्ट झाला, ज्यात 6 जणांचा मृत्यू झाला आणि 92 जण जखमी झालेले होते। मालेगावचा भिकू चौक अजूनही त्या आठवणींनी 2008 मध्ये जो ब्लास्ट झाला होता तो भिकू चौक हा अजूनही त्या आठवणींनी त्रस्त होतो, घाबरतो, कारण त्यावेळेला घडलेली घटना आहे तिथे राहणाऱ्या लोकांच्या नजरेसमोर, डोळ्यासमोर घडली होती आणि त्या 6 जणांमध्ये एका लहान मुलीचाही मृत्यू झाला होता। मालेगाव बॉम्बस्फोट जो झाला होता त्यावेळेला जे जमियतुल उलमा आहे यांनी, जे पीडित आहेत त्यांनाही भरपूर मदत केली होती आणि त्यावेळेला जे पकडण्यात आलेले आरोपी होते त्यांचेही त्यांनी वकील लावून मदत केलेली होती। माझ्यासोबत बोलण्यासाठी जमियतुल उलमाचे जिला अध्यक्ष मौलाना कयूब साहब है। क्या कहेंगे वो जो हादसा हुआ था 2008 में, उसके बारे में आप क्या कहेंगे और आज इसका फैसला भी आने वाला है? मालेगांव 29 सितंबर रमज़ान के महीने में जो भिक्कू चौक के अंदर धमाका हुआ था वो हमारे मुल्क के लिए बहुत ही तारीख़ी दिन था। तारीख दिन था बहुत, इसलिए कि ऐसा हमारे देश के अंदर होना नहीं चाहिए। हमारा देश मोहब्बत और प्रेम का देश है, मगर ये हादसा होने के बाद यहाँ पर 6 लोगों की मौत हुई और 102 लोग ज़ख्मी हुए। हम रोज़ अव्वल से ज़ख्मियों को भी हम लोगों ने दवाखाना पहुँचाया, सब जगह पहुँचाया। उसके बाद गवर्नमेंट का ऐलान हुआ कि उनको इमदाद मिलना चाहिए, तो हमने उसके अंदर कोशिश करके कई महीने लोगों को जो है जाकर वहाँ पहुँचाया। किसी को जो है मरने वालों को 5 लाख रुपया मिला और जो ज़्यादा ज़ख्मी थे उनको 50,000 रुपया मिला, जो कम ज़ख्मी थे उनको 5,000 रुपया मिला। इस पैसे के दिलाने में जमियतुल उलमा का बहुत ही अहम किरदार था। इसमें हमारे साथ डॉक्टर अखलाक अंसारी और मैं खुद उसमें शरीक रहा, असगर भाई मालदा भी थे। तो ये काम हम लोगों ने इसलिए किया ताकि लोगों का जो है गम जो है वो मिटे और उनको जो है माली तौर से जो है उनको मदद मिले। नहीं तो आज जो कोर्ट का फैसला आने वाला है, लगभग 17 साल के बाद उसका जो फैसला आने वाला है, उसको लेकर आपकी क्या उम्मीद है? हमारी यही उम्मीद है कि ये बहुत ताख़ीर हो गई और देर से आने वाला फैसला जो है वो नाइंसाफ़ी के मुतरादिफ होता है, मगर फिर भी जब आज वो वक्त तो आ गया है तो हमें उम्मीद है कि आज जो है वो मुजरिम जिनको हेमंत करकरे साहब ने पकड़ा है और उनके लैपटॉप और उनकी तमाम कागजात और दलील जो है मोटरसाइकिल के कागजात वो सब जमा किए है, इसकी बुनियाद पर हमें अदालत से उम्मीद है कि आज उनको मुजरिमों को सज़ा जो है वो ज़रूर होगी। एकूणच आपण बघितलं असेल तर सर्वांना एकच अपेक्षा आहे का दोषींना कडक शिक्षा देण्यात यावी। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव। आपण ही थेट दृश्य बघतो आहोत। अनेक आरोपी हे आता कोर्ट परिसरामध्ये यायला लागलेले आहेत। कर्नल पुरोहित आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत, त्यांच्या आजूबाजूला सुरक्षितताही दिसते आणि अनेक माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा दिसतायत। गर्दी झालेली आहे। काही वेळामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर तिथे पोहोचतील अशी ही अपेक्षा आहे। आज कोर्ट काय निकाल वाचतं याची उत्सुकता आहे। NIA कोर्टाचे न्यायाधीश LK लाहोटी हे या खटल्याची सुनावणी करतील। निकाल राखून ठेवलेला होता त्याचं वाचन करतील। खासदार म्हणजे माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, लेफ्टनंट कर्नल पुरोहित जे आता आपल्याला दृश्यांमध्ये दिसत होते, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय ज्यांनी काही वेळापूर्वी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला, हे कर्नल प्रसाद पुरोहित आहेत।
काही क्षणात त्यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचेल। निकालाची अपेक्षा काय मॅडम? मॅडम एवढा आपला फॅमिली डिस्टर्ब झाली होती, सगळं इतके वर्ष आपण त्रास सहन केला, आज निकाल येईल काय आपलं? वकिलांच्या प्रतिक्रिया येत आहेत की कोर्ट काय निकाल देतं हे आपण बघूया। आत्ताच याविषयी प्रश्न विचारू नका, तर कर्नल प्रसाद पुरोहित काय म्हणतात हेही बघणं महत्त्वाचं आहे। ते कदाचित प्रसार माध्यमांना आपली प्रतिक्रिया देतील। साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली की 3 वेळा आमची नार्को टेस्ट करण्यात आली। साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित आणि एकूणच आपण बघितलं असेल तर सर्वांची एकच अपेक्षा आहे का खटल्याचा जो निकाल आहे तो लागून दोषींना जी आहे ती कडक शिक्षा व्हायला पाहिजे, जेणेकरून आमचे जे जखमा आहे ते भरले जातील। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव। क्रमांक 5 ही ओळख ही किती त्रास देणारी ठरली इतकी वर्ष? स्वतंत्र भारतामध्ये जो काही कष्टकरी भारतीय समाज आहे हा तसा या पोलीस यंत्रणा आणि न्यायालयीन यंत्रणेपासून अलिप्त असतो। आम्ही सामाजिक जीवन जगणारे सगळेजण आहोत, त्यामुळे आमच्या त्या सगळ्या ज्या वेदना आहेत त्या शब्दातीत वेदना आहेत। माझ्या वृद्ध आईला सुद्धा घरामध्ये राहू दिलं नाही आणि 2 कपड्यांवरती आम्ही 9 वर्ष काढलीत। स्वाभिमानाने आम्ही या आमच्या देशामध्ये जगलो, पण आम्ही जसा विश्वास ठेवला या स्वायत्त आणि सार्वभौम विश्वसनीय न्यायालयावरती तसा यच्चयात भारतीयांनी ठेवावा। आमच्यावरती विश्वास ठेवू नका, आपल्या भारतीय संस्कृतीवरती, सनातन धर्मावरती विश्वास ठेवावा। आपल्या या स्वतंत्र भारतामध्ये आज तागत किंवा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा कधीही कोणावरती आक्रमण करण्याची आपली परंपरा नाहीये। मान्य, पण आता या सगळ्या विषयामध्ये खटल्याच्या सुनावणी दरम्यान 37 साक्षीदारांना फितूर म्हणून घोषित करण्यात आलं। हे 37 साक्षीदार नेमके कोण, कितपत त्यांची साक्ष महत्वाची होती, काय वाटतं? हे जे अंदाजे 40च्या आसपास साक्षीदारांना सन्माननीय न्यायालयाने कायदेशीर भाषेमध्ये त्यांना फितूर डिक्लेअर केलं, पण वास्तव हेच आहे की त्यातील बहुतांशी हे भारतीय लष्कराचे अधिकारी होते, कर्नल रँकचे अधिकारी होते। 4-4, 5-5 पानांचं स्टेटमेंट चार्जशीटमध्ये जोडलेलं होतं, परंतु जे सन्माननीय न्यायालयामध्ये जेव्हा साक्ष द्यायला आले तेव्हा देवाच्या शपथेवरती त्यांनी असं सांगितलं की हे स्टेटमेंट आम्ही आयुष्यामध्ये पहिल्यांदाच बघतोय, कुठलीही आम्ही कार्यक्रम उपक्रम कोणाला आम्ही ओळखत नाही। आणि त्यांना सुद्धा मस्तकी बंदूक लावून त्यांना धमकवण्यात आलं की कर्नल पुरोहित सारखं तुम्हाला सुद्धा या खटल्यामध्ये गहू, आणि त्यांना सुद्धा धमकवण्यात आलं आणि आजही ते भीतीग्रस्त वागतात आहे म्हणून त्यांनी न्यायालयाकडे पोलीस संरक्षण सुद्धा मागितलं होतं। संपूर्ण षडयंत्र सनातन हिंदू धर्म आणि सनातन हिंदू धर्माचा भगवा याला कलंकित करण्यासाठी होतं। 17 वर्षाच्या नंतर आज संपूर्ण देश, साधू संत आजच्या निकालाची वाट पाहत आहे। विश्वास आहे नक्की न्याय मिळेल। हे कर्नल प्रसाद पुरोहित, या तिघांची म्हणजे प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल पुरोहित आणि रमेश उपाध्याय यांची 17 वर्षात त्यावेळी चौकशी सुरू असताना 3दा NIA तपासणी झाली, त्याचे रिपोर्ट्स कोर्टात सादर केले नाहीत असं रमेश उपाध्याय सांगत होते। RTI टाकून ते आम्ही मागवले आणि आम्हीच कोर्टात सादर केले असं त्यांनी म्हटलंय। यामध्ये काहीही निष्पन्न झालेलं नाही। आत्तापर्यंत 40 साक्षीदारांना कोर्टानं फितूर घोषित केलं। 17 वर्षात 30 व्यक्ती असे ज्यांचे जबाब नोंदवले गेले आणि ज्यांचा मृत्यू झालेला आहे। वेगवेगळी कलाटणी या 17 वर्षात या प्रकरणाला मिळाली, राजकीय रंग सुद्धा देण्याचा प्रयत्न झाला। या सगळ्या आरोपींचं असं म्हणणं आहे की आम्हाला नाहक यात गोवलं गेलं आणि आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, आमची 17 वर्ष गेलेली आहेत असं आरोपी सांगतायत। पण मालेगावातनं या ज्या प्रतिक्रिया येत होत्या त्या जास्त महत्त्वाच्या आणि बोलक्या होत्या। त्या अशा होत्या की हिंदू असो किंवा मुस्लिम असो, कोणीही आरोपी असोत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। मला वाटतं ही थेट दृश्य साध्वी प्रज्ञा सिंह कोर्टाच्या आवारात पोहोचलेली आहेत। साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर कोर्टाच्या आवारात पोहोचलेली आपण बघतोय, त्यांची गाडी आत्ताच एंटर झाली, त्याची थेट दृश्य आपण बघतो आहोत। हे खरं तर थेट लाईव्ह दृश्य येत आहे, कोर्टाच्या परिसरातलं हे दृश्य आहे।
आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांच्याशी बोलूया। बब्बू, आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्याला अधिक माहिती देताच आहेत। अजित मांढरे कोर्ट परिसरामध्ये उपस्थित आहेत, प्रशांत बाग कोर्ट परिसरामध्ये उपस्थित आहेत आणि हे सगळे आपल्याला अचूक ताजी माहिती आणि त्या घडीची त्या क्षणाला काय घडते याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतील। 2008 मधल्या ब्लास्टमध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला होता, 92 जण जखमी झालेले होते। आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांना विचारले, बब्बू, महत्त्वाचा दिवस आहे, निकाल काही क्षणामध्ये वाचायला सुरुवात होईल। प्रज्ञा सिंग ठाकूर, रमेश उपाध्याय, कर्नल पुरोहित सगळे कोर्ट परिसरामध्ये आलेले आहेत, काय सांगाल? कोर्ट काय निकाल देतं हे बघणं महत्त्वाचं आहे। जसं मी म्हणत होते की 17 वर्षांमध्ये या प्रकरणाला वेगवेगळी वळणं लागलेली आहेत आणि वेगवेगळ्या प्रकाराने हे प्रकरण आपल्या समोर येत गेलं। आता पुन्हा एकदा बब्बू यांच्याशी आपण बोलूया। बब्बू, काय अधिक सांगाल? सुवर्णा, खरं तर 17 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हा निकाल येणार आहे, त्याच्यामुळे मालेगावच्या ठिकठिकाणी चौकात या निकालाच्या बाबतीत उत्सुकता निर्माण झालेली आहे। अनेक ठिकाणी लोक चौकात चर्चा करताना दिसत आहे आणि सर्वांचा एकच प्रमुख सन्मान वाटतं की दोषींना नक्कीच शिक्षा होईल। मात्र जर असं नाही झालं तर काय, अशी एक शंका देखील उपस्थित केली जाते। एकूणच परिस्थिती मालेगावची शांत आहे, सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू आहे, ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि सर्वांना आता एकच उत्सुकता लागलेली आहे का निकाल कधी लागतो आणि खटल्यामध्ये कोणाला शिक्षा होत आहे का ते निर्दोष सोडले जातात। सुवर्णा, बब्बू, त्यावेळची परिस्थिती आणि तेव्हापासून आतापर्यंत बदललेला भिक्खू चौक याचं तुम्ही कसं वर्णन कराल? तिथल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया इतक्या वर्षात तुमच्यापर्यंत पोहोचत राहिल्या आणि या घटनेला एक राजकीय रंग सुद्धा दिला गेला, एक धार्मिक रंग सुद्धा दिला गेला, त्याच्याविषयी काय म्हणतात तिथली लोक? खरं तर जेव्हा 17 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी भिक्खू चौकात हा बॉम्बस्फोट झाला होता त्यावेळची इथली परिस्थिती वेगळी होती। आता इथे मोठमोठे हॉटेल्स पण झालेले आहेत आणि पूर्ण परिसराची जी वातावरण आहे तो बदललेला आहे आणि जे त्यावेळेला लहान मुलं होते ज्यांनी ऐकलं होतं का बॉम्बस्फोट झालेला आहे ते आता तरुण झालेले आहे आणि त्या तरुण वर्गालाही उत्सुकता आहे। आणि विशेष म्हणजे त्यावेळेला जेव्हा हा जो बॉम्बस्फोट आहे हिंदू मुस्लिममध्ये दंगल व्हावी या हेतूने घडवण्यात आल्याची चर्चा होत होती, मात्र हिंदू मुस्लिम या दोन्ही समाजाने त्यावेळेला एकदम संयम बाळगला होता आणि कोणताही गालबोट लागू नये, कारण 2 बॉम्बस्फोट झाले होते, त्याच्या जखमा ताज्या होत्या, निरपराध लोकांचा बळी गेलेला होता, त्याच्यामुळे लोकांना पुढे आधी काही दंगल नको किंवा अशांतता नको अशीच एक सर्वांची दोन्ही समाजाची भावना होती। त्यावेळेला काही लोकांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी जातीय दंगल कशी भडकल यासाठी प्रयत्न केला, पण दोन्ही समाजाच्या लोकांनी त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले आणि जेव्हा आरोपी अटक झाले आणि आता तो खटला निकालाकडे चाललेला आहे, थोड्या वेळात निकाल लागला आहे। फक्त लोकांची एवढीच अपेक्षा आहे का तो दोषी कोणी असो, हिंदू समाजाचा असो मुस्लिम समाजाचा, त्याला कडक शिक्षा व्हायला पाहिजे, जेणेकरून पुढे कोणी असं धाडस करणार नाही। सुवर्णा, बरोबर, 2006ला घडलेली घटना आणि त्यानंतर 2च वर्षात 2008ला झालेला हा ब्लास्टचा आघात, याच्याविषयी वार्तांकन करताना काय अनुभव आले? 2006 साली जो आहे तर तो बडा कब्रस्तान या ठिकाणी आणि एका मशिदीजवळ तो बॉम्बस्फोट झाला होता। भिकारीच्या वेशात आलेल्यांनी तो बॉम्बस्फोट घडवून आणलेला होता आणि त्यावेळेलाही अनेकांचा बळी गेला होता। त्याच्यातही त्यावेळेला शबे बारात म्हणून मुस्लिम समाजात एक मोठी धार्मिक महत्त्व आहे त्याला। शबे बारातच्या वेळेला लोक कब्रस्तानमध्ये येतात, आपल्या पूर्वजांसाठी दुआ पठण करण्यासाठी येतात, मशिदीमध्ये त्यावेळेला गर्दी होते। अशाच वेळेला त्यावेळेला त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला होता, त्याच्यातही काही लोकांचा बळी गेलेला होता। तेव्हापासून तर आज तागत शबे बारातला जे भीक मागणारे भिकारी होते त्यांच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे। आजही त्या बडा कब्रस्तान असो ती मशीद असो तिथे भिकाऱ्यांना बसवण्याची अनुमती नसते आणि 2006 नंतर 2 वर्षानंतर पुन्हा 2008 साली जेव्हा हा दुसरा बॉम्ब ब्लास्ट झाला तेव्हा तर सर्वांनाच हादरा बसला होता का मालेगावला टार्गेट का केला जात आहे। इथे दोन्ही समाजाचे लोक एकोप्याने राहतात तरी या मालेगावला का टार्गेट केलं जातं अशी एक शंकाही त्यावेळेला आणि आत्तापर्यंत उपस्थित केली जाते। सुवर्णा, नक्की
बाबू, तुम्ही असेच सोबत राहा, अजून आपण चर्चा करूया. पण ही जी दृश्य आता तुम्ही बघताय, ही दृश्य आहेत कोर्ट परिसरातले. पोलीस बंदोबस्त आणि वेगवेगळ्या यंत्रणांचे फोर्सेस तिथे पोहोचलेले आहेत. साध्वी प्रज्ञा सिंग पण पोहोचलेली आहे, कर्नल पुरोहित पण पोहोचलेले आहेत, रमेश उपाध्याय आणि इतर सगळे आरोपी कोर्ट परिसरामध्ये दाखल झालेले आहेत.